मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर डीसीसी बँक भरती 2024 चे प्रवेश पत्र आणि त्यासोबत वेळापत्रक समोर आलेले आहे. त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. त्याचसोबत याच व्हिडिओच्या माध्यमाने आपण इतर डीसीसी बँक भरतीच्या जिल्ह्यांचे पेपर कधीपर्यंत होतील या देखील गोष्टींवरती चर्चा करणार आहोत. तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तर पूर्ण या व्हिडिओला नक्कीच बघायला विसरू नका. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आता यामध्ये कॉमन विचार केला तर नाशिक जिल्ह्याचे पेपर झालेले आहेत, त्यासोबत अमरावती जिल्ह्याचे पेपर पुढे गेलेले आहेत आणि यामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे पेपर आता 6 आणि 7 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याचं जर म्हटलं तर चंद्रपूर जिल्ह्याचे 15, 16, 17 नोव्हेंबर 2024 ला पेपर होणार आहे मित्रांनो. आता राहिला प्रश्न अहमदनगर डीसीसी बँक भरती, त्यासोबत जर विचार केला तर सातारा आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे रायगड. या 3 जिल्ह्यांचे पेपर कधी होतील या देखील गोष्टीवरती आपण पुढे बोलणारच आहोत. परंतु त्या अगोदर आपण सर्वप्रथम आता यामध्ये छत्रपती संभाजीनगर डीसीसी बँक भरती 2024 विषयी चर्चा करूया. आता बघा मित्रांनो, ज्या पण विद्यार्थ्यांनी इथं अर्ज केला असेल तर त्यांची पात्र यादी जी आहे ती पात्र यादी इथे तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल. तर बघा, टोटल जर म्हटलं तर एवढे विद्यार्थी पात्र झालेले आहेत छत्रपती संभाजीनगर डीसीसी बँक भरतीसाठी. खूपच कमी अर्ज आलेले आहेत मित्रांनो. टोटल जर आपण बघितलं तर बघा, टोटल आता सर्व विद्यार्थी किती सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्याविषयी माहिती देतो. सर्व माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत मित्रांनो. फक्त या व्हिडिओला पूर्ण बघा. जवळपास इथं 2074 विद्यार्थी इथं पात्र झालेले आहेत आणि हे 25 म्हणजे टोटल जर म्हटलं तर आपल्याला इथं म्हणायला हरकत नाही, टोटल जर म्हटलं तर 2100 विद्यार्थी 2100च्या आसपास विद्यार्थी इथे पात्र झालेले आहेत लेखी परीक्षेसाठी. एकूण जागा किती आहेत मित्रांनो? तिथे जागांचा जर विचार केला तर बघा, छत्रपती संभाजीनगर डीसीसी बँक भरतीसाठी एकूण जागा होत्या 60 जागा. ठीक आहे, 60 जागांसाठी जवळपास 2000 विद्यार्थी पात्र झालेले आहेत. तर आता आपण सर्वसाधारणपणे विचार केला तर इथे 2074 जरी आपण धरले, ठीक आहे, 2074 किंवा यामध्ये आपण एवढे जरी धरले, ठीक आहे, 2100 विद्यार्थी एवढे लेखी परीक्षेसाठी पात्र झालेत. याला जर म्हटलं तर एकूण 60 जागा भागाकार दिला तर जवळपास 34 ते 35 विद्यार्थी, ठीक आहे, 34 ते 35 विद्यार्थ्यांमागे एक पदासाठी इथं कॉम्पिटिशन असणार म्हणजे इथे अर्ज संख्या इथं कमी असणार आहे मित्रांनो. म्हणजे तुमच्यासाठी अतिशय चांगली संधी आहे. ज्यांनी पण छत्रपती संभाजीनगर डीसीसी बँक भरतीसाठी अर्ज केला असेल त्यांच्यासाठी फक्त एका पदासाठी 34 ते 35 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन असणार आहे मित्रांनो. आणि आता लेटेस्ट नाशिक जिल्ह्याचा पेपर झालेला आहे मित्रांनो. सोलापूर जिल्हा ब्रांचचा ही मेन ब्रांच असणार आहे. आता यामध्ये बहुतेक विद्यार्थी कन्फ्युज आहेत. तर बघा, ज्यांचे पण पेपर असतील छत्रपती संभाजीनगरला तर त्यांनी काय करायचं, लेटेस्ट नाशिक जिल्ह्याचा पेपर झालेला आहे. आता यामध्ये काय झालेलं आहे माहितीये का? यामध्ये बघा, ही ऑफिशियल वेबसाईट आहे. तर या ऑफिशियल वेबसाईट वरती 3 जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तर ही मेन ब्रांच असणार आहे सोलापूर जिल्हा, ठीक आहे, सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक, ठीक आहे. तर ही मेन ब्रांच आहे आणि या मेन ब्रांच अंतर्गत ज्या पण सब ब्रांचेस आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, ही अमरावती जिल्ह्यामध्ये ब्रांच आहे. हिचं नाव जर म्हटलं तर महात्मा फुले अर्बन आपल्याला डीसीसी बँक भरती डीसीसी बँक अशा प्रकारचं नाव आहे. पुढे जर म्हटलं तर इथे आपल्याला नाशिक जिल्ह्याची ही ब्रांच आहे लासलगाव मध्ये. तर द लासलगाव मर्चंट्स जे नाव आहे हे आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये. आणि त्यासोबत इथं छत्रपती संभाजीनगर आता ज्याच्याविषयी आपण बोलत आहोत त्या पदभरतीविषयी बोलत आहोत इथं. तर बघा, इथे आपल्याला त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. तर देवगिरी नागरी सहकारी बँक नावाने आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये ही बँक बघण्यासाठी भेटते. ठीक आहे, वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत छत्रपती संभाजीनगर. नाशिकमध्ये देखील वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत आणि त्यासोबत अमरावती मध्ये देखील वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. परंतु यामध्ये महत्वाचं काय असणार आहे माहितीये का? हे सर्व एकत्रित जर केलं तर यांची सर्वांची मेन ब्रांच जी आहे ती सोलापूर जिल्हा आहे. ठीक आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक ही मेन ब्रांच आहे या सर्व बँकेची. आणि या ब्रांचेस मध्ये या सर्व सब ब्रांचेस आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. ठीक आहे, या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या ब्रांचेस आहेत मित्रांनो. आणि याच्यामध्येच आपल्याला ही छत्रपती संभाजीनगरची ब्रांच बघण्यासाठी भेटते. याच्यासाठी एकूण 60 जागा होत्या. याचे प्रवेशपत्र आलेले आहेत. आता नाशिक जिल्ह्याची संपूर्ण प्रक्रिया जवळपास होत आलेली मित्रांनो. कट ऑफ देखील लागलेला आहे मित्रांनो. याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ टाकणार आहोत, काळजी करू नका, सेपरेट व्हिडिओ टाकणार आहोत. कट ऑफ किती लागलेला आहे, कारण बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न यायचे की कट ऑफ किती जाईल. तर तुम्हाला सांगतो, ज्यांनी पण इथं छत्रपती संभाजीनगर या पदभरतीसाठी अर्ज केला असेल तर नाशिक जिल्ह्याचा जो पेपर झालेला आहे, कारण मेन ब्रांच एकच आहे आणि ज्यांनी सोलापूरचे पेपर घेतले नाशिक जिल्ह्याचे तेच हे पेपर घेणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, छत्रपती संभाजीनगरचे आणि अमरावतीचे. आता अमरावतीचे पेपर
पेपर 27 तारखेला होणार होते या महिन्यामध्ये, परंतु ते काही कारणास्तव इथे पुढे गेलेले आहेत मित्रांनो. आता आपल्याला नोव्हेंबरमध्ये अमरावती जिल्ह्याचे पेपर झालेले बघण्यासाठी भेटतील. अजून तारखा आलेल्या नाहीयेत. आता नाशिक जिल्ह्याचे ऑलरेडी पेपर झालेले आहेत. त्याचा कट ऑफ कितीपर्यंत गेला त्याच्यावरती पुढील व्हिडिओच्या माध्यमाने आपण चर्चा करणार आहोत. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या. तर यामध्ये पदसंख्या किती होती याच्याविषयी थोडक्यात माहिती देतो. इथे बघा छत्रपती संभाजीनगरसाठी इथं 60 जागा होत्या, नाशिकसाठी 10 जागा होत्या आणि इथं अमरावतीसाठी एकूण 15 जागा आपल्याला बघण्यासाठी भेटल्या होत्या मित्रांनो. आणि यामधील आपल्याला ही जी तिसरी ब्रांच आहे छत्रपती संभाजीनगर हिचे वेळापत्रक आलेले आहे. ही ऑफिशियल वेबसाईट आहे. इथून तुम्ही इथं पदभरतीची जाहिरात, सिलेबस त्यासोबत वेळापत्रक वगैरे डाउनलोड करू शकता आणि इथं कॅन्डिडेट जी शॉर्टलिस्ट आहे ती तुम्ही इथं डाउनलोड करू शकता, जी की ऑलरेडी आपण इथं वेळापत्रक आणि इथं ही लिस्ट डाउनलोड करून घेतलेली आहे. याच्याविषयी तुम्हाला ऑलरेडी माहिती दिली. आता छत्रपती संभाजीनगरचं फक्त थोडक्यात 1 मिनिटामध्ये बोलून घेतो. याचे प्रवेशपत्र सर्व विद्यार्थ्यांचे उपलब्ध झालेले आहे. तर तुम्ही प्रवेशपत्र वेबसाईटला भेट देऊन इथं डाउनलोड करू शकता मित्रांनो. 5 आणि 7 नोव्हेंबरला तुमची एक्झाम होणार आहे. त्याच्या एक्झामच्या दुसऱ्या दिवशी लगेच निकाल लागतो, आन्सर की येऊन जाते. आन्सर की आल्यानंतर आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून दिली जाईल मित्रांनो, काळजी करू नका. आणि आपल्या नोट्स मध्ये सर्वप्रथम तुम्हाला ही आन्सर की बघण्यासाठी भेटणार आहे. ठीक आहे. तर त्यासोबत अजून जर म्हटलं तर आपल्याला पुढील 5 दिवसामध्ये अंतिम उत्तर तालिका येईल आणि त्यानंतर परीक्षेचा निकाल त्याच्या पुढील 5 दिवसानंतर इथे येणार आहे मित्रांनो. आणि मुलाखतीसाठी जे पण पात्र उमेदवार असतील त्यांची लिस्ट लवकरच जारी केली जाईल वेबसाईटवरती. ठीक आहे. आता हे झालं छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचं. आता बाकीच्या जिल्ह्यांचं देखील आपण थोडक्यात माहिती बघूया. तर बघा इथं अमरावती जिल्ह्याचं इथं आपल्याला ही वेबसाईट ओपन केलेली आहे. यामध्ये ही नाशिकची आहे, सॉरी पुढे जर म्हटलं तर अमरावती जिल्ह्याची आहे. बघा आता याच्यामध्ये काही कारणास्तव इथं तांत्रिक अडचणी आल्यामुळे 27 तारखेला जो पेपर होता तो पुढे गेलेला आहे मित्रांनो अमरावती जिल्ह्याचा. तर तोही लवकर होणार आहे, काळजी करू नका. आता परंतु बाकीच्या आपल्याला अहमदनगर जिल्हा, सातारा जिल्हा, रायगड जिल्हा याच्यावरती देखील चर्चा करायची आहे मित्रांनो. ठीक आहे. परंतु पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स विषयी माहिती देऊन घेतो मित्रांनो. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यासाठी डीसीसी बँक भरतीसाठी अर्ज केला असेल तर त्या सर्व जिल्ह्यांच्यासाठी आपल्याला या नोट्स खूपच महत्त्वाच्या असणार आहे मित्रांनो. यामध्ये आपण काय काय उपलब्ध करून देतोय तर त्याविषयी थोडक्यात माहिती देतो तुम्हाला. इथे बघा आपण यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि आयएमपी जीके या विषयांच्या नोट्स तुमच्यासाठी उपलब्ध करून देतोय. प्रत्येक विषयाच्या नोट्स या 100 ते 150 पेजच्या सेपरेट आपल्याला बघण्यासाठी भेटतील. प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या नोट्स आणि लेटेस्ट चालू घडामोडी 2 वर्षाचे तुम्हाला यामध्ये भेटणार आहे. आयएमपी जीकेचे प्रश्न देखील तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटणार आहेत मित्रांनो. त्यासोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपण एकूण 44 प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय. सांगितल्याप्रमाणे ज्या पण विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर डीसीसी बँक भरतीसाठी अर्ज केला असेल त्यांना इथं अतिशय महत्त्वाची संधी असणार आहे मित्रांनो. कारण नाशिक जिल्ह्याचा त्याच ब्रांचचा पेपर झालाय, तो देखील आपण या प्रश्नपत्रिकेच्या संचामध्ये तो देखील पेपर उपलब्ध करून देतोय आन्सर सोबत. ठीक आहे. तर हे सर्व मिळवण्यासाठी तुम्हाला अतिशय कमी किंमत ठेवलेली आहे. याची किंमत आपल्याला असणार आहे 198 रुपये. यामध्ये तुम्हाला एकूण 44 लेटेस्ट झालेल्या डीसीसी बँक भरतीच्या क्वेश्चन पेपर भेटतील. त्यासोबत या 4 ते 5 विषयांच्या नोट्स देखील भेटतील. यांची एकत्रित किंमत 198 रुपये असणार आहे. याच्यासाठी पेमेंट नंबर हा असणार आहे 9139643199. या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने 198 रुपयाचं पेमेंट करायचं आणि याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. तर लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला या सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिल्या जातील मित्रांनो. हे सर्व पीडीएफ मध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती दिलं जाणार आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी डीसीसी बँक भरतीचा अर्ज केला असेल त्यांच्यासाठी अतिशय चांगली संधी असणार आहे मित्रांनो. हे जे स्टडी मटेरियल तुम्हाला दुसरीकडे कुठे भेटणार नाहीये, कारण लेटेस्ट झालेल्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या तुम्हाला कुठेच भेटणार नाही, फक्त आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी भेटतील. सर्व जवळपास क्वेश्चन पेपर कलेक्ट केलेले आहेत. तर सर्व शिफ्टच्या एकूण 44 क्वेश्चन पेपर आहेत आणि कोणकोणत्या वर्षाच्या कोणकोणत्या महिन्याच्या दिलेल्या आहेत त्याच्याविषयी माहिती दिली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्याची सुद्धा प्रश्नपत्रिका भेटणार आहेत लेटेस्ट झालेली. ठीक आहे. ऑक्टोबर महिन्यातील ही सुद्धा तुम्हाला यामध्ये दिली जाणार आहे मित्रांनो. या तुम्हाला स्टडी मटेरियल दिलं जाणार आहे. तर सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली फक्त 198 रुपये. ठीक आहे. तुम्ही कोणत्याही डीसीसी बँक भरतीची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी रिव्हिजनसाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा संपूर्ण अभ्यास पूर्ण करण्यासाठी विषयानुसार तर या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. तर या घ्यायला विसरू नका, कारण यावरून तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला प्रश्नपत्रिका देखील भेटणार आहे आणि तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होणार आहे. आणि आता सांगतो मित्रांनो, आता बघा या नोट्स विषयी माहिती ऑलरेडी तुम्हाला इथे देऊन घेतलेली आहे. आता पुढे बघा, आताच तुम्हाला सांगतो सोलापूर डीसीसी बँक भरतीमधील जेवढ्या पण ब्रांचेस आहेत त्यांचा निकाल खूपच कमी लागणार आहे. खूपच कमी म्हणजे खूपच कमी, जवळपास फायनल मेरिट लिस्ट. ठीक आहे. फायनल जो निकाल असणार आहे, एकही जर म्हटलं तर तुम्हाला 60 मार्क जरी पडले ना
या बँकेसाठी तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला जरी 60 जरी मार्क पडले, या बँकेसाठी जरी केला असेल तरी 60 मार्क पडले तरी तुमचं सिलेक्शन होणार आहे. ते कसं आपला पुढील कट ऑफ वरती व्हिडिओ येणार आहे. ठीक आहे, कट ऑफ वरती व्हिडिओ येणार आहे, त्याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करूयात. तर चला आता सांगितल्याप्रमाणे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला माहिती देणार होतो बाकीच्या डीसीसी बँक भरतीचे पेपर कधी येतील. ठीक आहे, आता जेवढं पण जिल्ह्यामध्ये डीसीसी बँक भरतीची प्रक्रिया चालू आहे त्यांचे पेपर कधीपर्यंत होतील याच्याविषयी थोडक्यात माहिती देऊन घेतो. ठीक आहे, आता बघा यामध्ये अमरावती जिल्ह्याचे पेपर पुढे गेलेले आहेत. ते येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये 20 ते 25 तारखेच्या दरम्यान होण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे, त्यानंतर नाशिक जिल्ह्याचे ऑलरेडी पूर्ण झालेले तर निकाल देखील लागलेला आहे. छत्रपती संभाजीनगरचा जर विचार केला तर आता आपल्याला 5 आणि 6 तारखेला इथं पेपर झालेले बघण्यासाठी भेटणार आहे. निकाल लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी लागणार आहे. आन्सर की येणार आहे आणि अंतिम जी आन्सर की आहे त्या पुढील 5 दिवसांनी येते, म्हणजेच 10 तारखेपर्यंत आन्सर की येऊन जाईल आणि त्याच्या पुढील लगेच 5 दिवसामध्ये अंतिम निकाल येतो. तर याच्यासाठी 15 तारीख धरली तर 15 तारखेपर्यंत जवळपास छत्रपती संभाजीनगरचा पूर्ण जो फायनल निकाल आहे तो लागून जातो. ठीक आहे, हे तुम्हाला झालंय या 3 ब्रांचेस विषयी, जी की सोलापूर मेन ब्रांच आहे या सर्व बँकेची, याच्याविषयी माहिती दिली. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी पण अहमदनगर जिल्ह्यासाठी अर्ज केलाय, सातारा जिल्ह्यासाठी अर्ज केलाय, रायगड जिल्ह्यासाठी अर्ज केलाय, तर यांचे पेपर कधी होतील. आता चंद्रपूरचं ऑलरेडी वेळापत्रक आलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्याविषयी काही बोलण्यात मजा नाही. 15, 16 ठीक आहे, 15, 16 आणि 17 तारखेला चंद्रपूर जिल्ह्याचे पेपर होणार आहेत. ठीक आहे, आता याच्यावरती बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS आले होते, कट ऑफ किती जाईल त्यासोबत विचार केला तर एकूण अर्ज किती आलेत त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत, काळजी करू नका. ठीक आहे, तर बघा आता आपण ऑफिसला कॉल केल्यानंतर आपल्याकडे जी माहिती भेटलेली आहे त्याच्याविषयी थोडक्यात बोलूया. अहमदनगर जिल्ह्याचे येत्या 25 दिवसाच्या आत पेपर होतील अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं, म्हणजेच नोव्हेंबर महिन्यामध्ये इथं 25 ते 30 तारखेपर्यंत तुमचे पेपर होऊन जातील अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे. यामध्ये काही मागे पुढे झालं तर आपल्या चॅनलवरती अपडेट भेटून जाईल. सातारा जिल्ह्याचे त्यांनी सांगितलेलं आहे 30 दिवसाच्या नंतर पेपर होतील आणि स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आचारसंहिता संपल्यानंतर तिथं पेपर होतील. अहमदनगर जिल्ह्याचे पेपर आचारसंहितेमध्ये होणार आहेत, काळजी करू नका. ठीक आहे, पुढे रायगड जिल्ह्याचे पेपर जर म्हटलं तर त्यांनी अपडेट दिलेलं नाहीये, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं 30 दिवसाच्या पुढेच तुमचे पेपर होतील. ठीक आहे, तर अशा प्रकारचं या 3 जिल्ह्यांचं अपडेट आपल्याकडे आलेलं आहे. तर ज्यांनी पण अहमदनगर जिल्ह्यासाठी अर्ज केलाय यांचे पेपर आणि वेळापत्रक कधीही येऊ शकते, ऍडमिट कार्ड कधीही येऊ शकतं, त्याच्यासाठी त्यांची तयारी चालू असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. आणि सातारा जिल्ह्याचे देखील 30 दिवसामध्ये तुमचे पेपर होऊन जाणार आहे. अशा प्रकारचे हे संपूर्ण अपडेट होतं. तर बाकी जर म्हटलं तर या पदभरतीचं वेळापत्रक आलेलं आहे सातारा डीसीसी बँक भरतीमधील याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे किंवा या डीसीसी बँक भरतीचे वेळापत्रक आलेलं आहे, त्याच्याविषयी माहिती दिली. इतर जे पण जिल्ह्यांसाठी आता सध्याला डीसीसी बँक भरती चालू आहे यांच्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने देऊन घेतलेली आहे. बाकी आपण आपल्या नोट्स बद्दल आणि क्वेश्चन पेपर मध्ये जी पण माहिती आहे ती देखील दिली आणि याच्यावरती आपण व्हिडिओ देखील दिलेला आहे. तर आता तुम्ही तयारी लागा. छत्रपती संभाजीनगर यांचा पेपर 6 आणि 7 तारखेला आहे. ठीक आहे, 6 आणि 7 तारखेला. तर या प्रश्नपत्रिका ज्या पण लेटेस्ट झालेल्या आहेत त्याची प्रॅक्टिस करा. तुम्हाला पेपरचं स्वरूप देखील सांगितलेलं आहे. यामध्ये हा जो नाशिकचा पेपर होता यामध्ये मराठीवरती 20 प्रश्न, इंग्रजीवरती 20 प्रश्न, गणित बुद्धिमत्तावरती 20 प्रश्न, हे 60 प्रश्न विचारले गेले होते. हे 3 सब्जेक्ट तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. बाकी आपण याच्यावरती पेपरचं स्वरूप संपूर्ण जाणून घेतलेलं आहे, प्रश्न उत्तर जाणून घेतलेले आहेत. जवळपास 1 ते 1.5 तासाचा व्हिडिओ टाकला होता. याच्यामध्ये ही प्रश्नपत्रिका आपण सोडूनच घेतलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, तर त्यामुळे तुमच्याविषयी तुमच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचा अजून या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आपण सर्व कमेंट्स वाचत असतो, रिप्लाय देत नाही परंतु सर्व कमेंट्स वाचत असतो आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार व्हिडिओ आपण बनवत असतो. ठीक आहे, विद्यार्थ्यांचा जो पण रिस्पॉन्स असतो त्याच्यावरती आपण व्हिडिओ तयार करत असतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर फक्त एक व्हिडिओला लाईक करून घ्या. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जी बेल येते तिला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतोय त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.